सोबत आहेत सुधीरदासजी. 106 वर्षांची प्रतीक्षा, त्यानंतर सुप्रीम कोर्ट असं स्पष्टपणे सांगतंय की त्या ठिकाणी मोकळ्या जागेवर ती मशीद बांधण्यात आली नव्हती, त्या ठिकाणी गैर इस्लामिक अशी वास्तू होती. तुम्ही जो दावा करत होतात, हिंदुत्ववादी संघटना ज्या दावा करत होत्या, त्या दाव्याला आता पुष्टी मिळाली आहे आणि त्याचं समाधान आहे का? आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने ज्या वेळेला उत्खनन केलं होतं त्यावेळेला ज्याला आपण कसोटीचा दगड म्हणजे ज्यावरती सोनं घासून आपण जी परीक्षा करतो, तो जो दगड आहे, जो अमूल्य दगड मानला जातो, त्या दगडाचे कोरीव बांधकाम केलेले स्तंभ हे सापडलेले आहेत. हे स्तंभ सापडलेत, त्यामुळे मंदिर त्या जागी होतं हे निश्चितच आहे. आणि श्रद्धेचा विषय आणि जसं कोर्ट म्हणालं की आम्ही याची गल्लत करू शकत नाही, श्रद्धेवरती न्यायदान होऊ शकत नाही, जागेची मालकी ही श्रद्धेवरती आम्हाला ठरवता येणार नाही. परंतु तिथे विक्रमादित्याला ज्या वेळेला सांगण्यात आलं त्याच्या सद्गुरूंकडनं की ती जागा कुठली आहे, तर ते असं सांगितलं की गंगा नदी आपले पातक धुण्याकरता शरयूमध्ये येत असे आणि शरयूमधनं ती स्नान झाल्यानंतर गोमातेचं रूप धारण करून ज्या जागेवरती येऊन आपल्या दुधाने आपोआप अभिषेक करेल ती जागा रामजन्मभूमी आहे. आणि त्या जागी विक्रमादित्याने मंदिर बांधलं होतं आणि ते मंदिर तोडलेलं आहे. नाही, आता आपण मीरबाकीने जे मंदिर तोडलंय तेच आपण ज्या पद्धतीने आता या आधीच्या कथांबद्दल बोललात महंतजी, एकूणच म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या धार्मिक मंदिरांच्या संदर्भात अनेक विविध कथा आपल्याला ऐकायला मिळतात. अनेक शिवमंदिराशी संबंधित ही कथा आहे की एक गाय तिथे येते आणि त्या गायीने त्या ठिकाणी अभिषेक केलेला आहे किंवा तिला तिथे पाना फुटलेला आहे आणि त्या ठिकाणी मग मंदिराचं बांधकाम झालेलं आपल्याला दिसतंय. भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी असंख्य मंदिरं आहेत ज्याच्याशी ही आख्यायिका निगडीत आहे. आपण काय सांगाल या संदर्भात? या आख्यायिकेचा जन्म कशातून झालेला असेल? बहुतेक आपला संपर्क त्यांच्याशी तुटलेला आहे. सर, या निकालाच्या दरम्यान एक गोष्ट सुप्रीम कोर्टाने आणखी सुद्धा सांगितलेली आहे, ती ही की मुस्लिम पक्ष जो आहे त्यांना हे सिद्ध करता आलेलं नाहीये की 18व्या शतकापर्यंत तिथं कशा प्रकारे नमाज पाडला जात होता किंवा धार्मिक विधी होत होत्या, याच्याबद्दल जे पुरावे सादर करणं अपेक्षित होतं ते त्यांना करता आलेले नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांची बाजू कमी पडली. नाही, आता आपण त्याच्यावर तसं भाष्य करू शकत नाही, कारण संपूर्ण निकाल हातात आल्यानंतरच आपण याच्या काही निष्कर्षाप्रती येऊ शकतो. परंतु मुळामध्ये अनेक गोष्टी याच्याशी संबंधित आहेत. नमाज पढण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी मुस्लिम धर्मामध्ये काही जे निकष आहेत ते निकष सुद्धा या जागेला लागू होते की नाही या संदर्भात सुद्धा मुस्लिम धर्मातील तज्ज्ञांमध्ये अजून एकमत नाही झालेलं. त्यामुळे तिथे धार्मिक विधी पार पडत होते या संदर्भात कोणताही ठोस पुरावा त्यामुळे कदाचित मिळालेला नव्हता आणि त्याची तशा पद्धतीने चर्चा झालेली नव्हती. आता सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या बाबींचा खल त्यांच्यासमोर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आता या निष्कर्षाप्रत आलेलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष योग्यच आहे, योग्यच असणार. आणि त्यांनी दोन्ही बाजू पडताळून बघितलेल्या आहेत, दोन्ही बाजूंचा अभ्यास केलेला आहे आणि अधिक चांगल्या पद्धतीने या सगळ्या विषयाकडे अत्यंत तटस्थ दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालय पाहतंय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या दृष्टीने तशा पद्धतीने आपलं मत इथे मांडलेलं असावं. त्यामुळे त्यावर आत्ता आपण विलास भाष्य करण्यापेक्षा आपण संपूर्ण निर्णयाची प्रक्रिया पूर्ण कधी होते याची प्रतीक्षा आपण करू शकतो. नक्कीच. पण त्याच्यामध्ये जी 2.77 एकर जमीन आहे, खरं तर ह्या जागेचा हा सगळा वाद आहे, ज्याचा ताबा अजून कोणाकडे नाहीये. हा ताबा आपल्याकडे द्यावा. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा जो निर्णय आला त्यांनी समसमान वाटप त्याच्यामध्ये केलेलं होतं. पण आता जी जागा आहे ती जागा
एकाच याला देण्याचा निर्णय होऊ शकतो का, किंवा सगळ्यांना ती जागा देण्यासंदर्भात काय निर्णय होऊ शकतो? नाही, याच्यामध्ये बघा 1859 मध्ये ब्रिटिशांचा हस्तक्षेप पहिल्यांदा झालेला आहे. आपण पाहू शकतो की भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा उठाव झालेला होता. त्याच्या बरोबर 2 वर्षानंतर ब्रिटिशांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला आणि तो हस्तक्षेप नुसता केलेला नाहीये. म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य बंडामध्ये, स्वातंत्र्य समरामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन लढलेले आपण पाहिले आणि पूर्ण देशभरामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोषाचा वणवा पसरलेला होता आणि त्या वणव्यामध्ये ब्रिटिश सत्ता खाक होता होता बचावली, जेमतेम बचावली. आणि त्यानंतर ब्रिटिशांनी काय केलेलं आहे बघा, 1859 नंतर ब्रिटिश तत्कालीन अधिकाऱ्यांकडे हा विषय गेला. त्यांनी त्यात हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप करून काय त्यांनी निर्णय दिला की गर्भगृह जे आहे या मंदिराचं म्हणजे गाभारा, त्याचे अधिकार मुस्लिम धर्मियांकडे दिले आणि गाभाऱ्या बाहेरचा जो भाग आहे त्याचे अधिकार हिंदू धर्मियांकडे दिले. म्हणजे सगळ्यात पवित्र जी जागा आहे गाभारा, म्हणजे जिथे परमेश्वराचं, रामलल्लाचं स्थान आहे, ती जागा मुस्लिम धर्मियांकडे दिली आणि त्याच्या बाहेरची जागा आहे तिकडे हिंदू धर्मियांना जाण्यास परवानगी ठेवली. म्हणजे त्यांनी हिंदू फोडा आणि जोडा ही जी नीती सातत्याने आपण ब्रिटिशांची चर्चेत ठेवत असतो, त्याबद्दल बोलत असतो, टिप्पण्या करत असतो, परंतु त्याचं खरं उगम जे आहे हे खरा उगम राम मंदिराच्या जागेवर ब्रिटिशांनी केलेला आहे. तिथे भारतीय 2 धर्मांमध्ये त्यांनी फूट पाडली. 2 धर्मांना धर्माच्या नावावर त्यांनी वेगळं करण्यासाठी या जागेचा वापर केलेला आहे आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत हे आज आपण इतक्या वर्षानंतर सुद्धा भोगत आहोत. त्यामुळे आता या निर्णयाचा निकाल लागल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जरा त्याच्याकडे समंजसपणे पाहिलं पाहिजे, शांततेने हा निर्णय समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देताना सुद्धा आम्ही सगळ्यांनी अत्यंत संयमाने पुढे जाण्याची गरज आहे विलास. नक्कीच, कारण खूप मोठे आघात आपण सोसलेले आहेत, ओरखडे आपल्या सगळ्यांवर आहेत, पण आता ती वीण कायम ठेवणं, सामाजिक वीण कायम ठेवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सुधीरदास आपल्यासोबत जोडले गेले. सुधीरदासजी, मी आपल्याला तोच प्रश्न विचारत होतो. तुम्ही जी आख्यायिका सांगितली विक्रमादित्यांशी संबंधित, तशा आख्यायिका भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक शिवमंदिरांशी संबंधित किंवा अन्य देवी मंदिरांशी संबंधित आख्यायिका आपल्याला पाहायला मिळतात. तर या अशा पद्धतीच्या आख्यायिकेचं उगम कुठे असणार आपल्या धर्मामध्ये? तुम्ही काय त्यावर काय प्रकाशझोत टाकू शकता?